मित्रांनो, तुम्हाला अन्ना पॅटर्न माहीत आहे का? अन्ना पॅटर्न पहिल्यांदा आपल्यातलाच एक कन्व्हेन्स होईल असा आपल्या पट्ट्यातला एक अधिकारी निवडायचा, त्याला भरपूर पाठबळ द्यायचं, त्याच्या प्रसिद्धीसाठी मीडियावाल्यांना अमाप पैसा द्यायचा, संपूर्ण राज्यभर यत्र तत्र सर्वत्र त्या अधिकाऱ्याची चर्चा होईल अशी काळजी घ्यायची. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील तो अधिकारी म्हणजे नायक चित्रपटातला एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला ना तरी तो सर्व समस्या सोडवल असा जननायक वाटला पाहिजे, अशी या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यायची. एकदा का तो अधिकारी गरिबातल्या गरीब माणसाला त्याचा कैवारी वाटला की मग त्या अधिकाऱ्याला नोकरीचा राजीनामा द्यायला लावायचा. मग त्या अधिकाऱ्याच्या अंगावर आपल्या पक्षाची झूल टाकायची आणि पोळा संपल्यावर जसं त्या बैलाला उभाट्या नागराला जुंपतात तसंच तो अधिकारी पक्षाच्या दावणीला बांधून आपला हेतू साध्य करायचा. तमिळनाडूत थलपतीच्या विजयानंतर एखादा ओरिजिनल थलपती आपल्या राज्यात सुद्धा होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात पण एखादा थलपती निर्माण होईल अशी सध्या परिस्थिती आहे. म्हणून आता ओरिजिनल थलपती निर्माण होऊ द्यायचा नाही, म्हणून एक नवा अण्णामलाई आपल्या राज्यात सुद्धा बनवणं सुरू आहे. 4 दिवसापासून अशाच एका अधिकाऱ्याची चर्चा सगळ्या मीडियामध्ये आहे. सामान्यांना तो त्यांचा कैवारी वाटत आहे, पण एक दिवस असा येईल आणि तो अधिकारी सुद्धा तसाच झोपून जाईल जसा आज अण्णा हजारे झालेले आहे. मला खात्री आहे तशीच तुम्हाला पण आहे का? कोण आहे तो अधिकारी, कृत्रिम थलपती ज्याचं ब्रँडिंग जोरात चालू आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू. जय महाराष्ट्र.